रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 79वा भाग. आज एक वेगळाच विषय तुमच्यासमोर मांडावा असं माझ्या मनात आलं आणि एक आवाहनही करावं असं असल्यामुळे आजचं शीर्षक दिलंय जुनं ते सोनं, एक आवाहन. आजच्या पुणे सकाळमध्ये एक बातमी आलेली आहे. ऋषिकेश खिलारे आणि हर्षदा खिलारे हे दाम्पत्य आदिवासी बोलीभाषांच्या संवर्धनाचं काम करते. त्यांची राईज फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. मेळघाटात त्यांचं काम चालू असतं आणि त्याबरोबर त्यांना एक गरज जाणवली की आदिवासी मुलांना जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यांच्या भाषांचे शब्दकोश तयार केले पाहिजेत, त्याचं दस्तावेजीकरण डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. आणि याकरता आत्तापर्यंत त्यांनी 4 शब्दकोश तयार केले आदिवासी भाषांचे. त्याच्यावरून माझ्या मनात एक विचार आला की आदिवासी भाषांचे शब्दकोश करणं, त्यांचं डॉक्युमेंटेशन करणं हे गरजेचं आहे. पण महाराष्ट्राची लोकसंस्कृती इतकी समृद्ध आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीच्या काही गोष्टी आढळतील की ज्यांची आज नोंद करणं फार गरजेचं झालेलं आहे. काही त्याची यादी मी तुमच्यासमोर सादर करतो, तुम्ही विचार करा. आपल्या गावामध्ये झाडं आहेत, देवळं आहेत, जंगलं आहेत, त्यांच्याबाबतच्या आख्यायिका आहेत, त्यांच्याबाबतच्या कथा आहेत. या कथा नव्या मुलांना कळणं हे यासाठी अतिशय आवश्यक आहे की या कथा कुठेतरी नोंदवून ठेवल्या पाहिजेत. आज प्रत्येक गोष्ट लिहूनच ठेवायला पाहिजे असं नाही. गावातल्या जुन्या जाणत्या लोकांकडनं त्यांच्या आपल्या मोबाईलवरती त्यांच्या मुलाखती घेतल्या, इतर मार्गांनी ते नोंदवून ठेवलं तरी सुद्धा या कथा, या आख्यायिका या तरुण पिढीपर्यंत पोहोचायला मदत होणार आहे. लोकसंस्कृतीचा तो एक महत्वाचा ठेवा आहे. जुन्या म्हणी आहेत काही ज्या आजकाल वापरल्या जात नाहीत, जुनी जाणती माणसं वापरतात आणि त्याच्या मागच्या काही कहाण्या आहेत. अशा म्हणी आणि त्यांच्या मागच्या कहाण्या यांचंही कुठेतरी डॉक्युमेंटेशन आपल्याला करावं लागेल. जुन्या महिला ज्या आहेत त्या जुने उखाणे घेतात आणि ते उखाणे आजकाल सारखे 2-2 ओळींचे नसतात, तर एक पॅरेग्राफ भर चालेल असा तो मोठाच्या मोठा उखाणा असतो. असे उखाणे घेणाऱ्या आता काही कुणी आढळत नाहीत. पण ज्यांना अशी उखाणे माहिती आहेत अशांबरोबर बसून ते उखाणे उतरवून ठेवले, कागदावर आणले तर या लोकसंस्कृतीचा वारसा जपल्यासारखं होणार नाही का हो? जात्यावरच्या ओव्या, आजकाल जातीच नाहीशी झाली, परंतु ओव्या माहिती असलेल्या ज्या महिला आहेत अशांकडनं ओव्या ऐकणं, त्या नोंदवून ठेवणं हेही किती महत्वाचं काम आहे. मोटेवरची गाणी पूर्वी जी गायली जायची तीही आता कुठे ऐकायला येत नाहीत, कारण फर्र मोटर चालू राहते आणि तिथं काही गाणं म्हणत बसायला शेतकऱ्याला काही वेळ नसतो, त्याला तालुक्याला जायचं असतं. पण ही जी जुनी गाणी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहेत ती कुठेतरी नोंदवून ठेवली पाहिजे. त्या भाषेचं सौंदर्य, त्याचा पुन्हा अनुभव घेतला पाहिजे. कोकणामध्ये बालुनृत्य आहे, त्यातली जी गाणी आहेत तीही कुठेतरी नोंदवून ठेवली पाहिजेत, नव्या पिढीपर्यंत गेली पाहिजेत. आपल्या गावात वासुदेव असतील, नंदीबैलवाले असतील, गोंधळी असतील, या सगळ्यांच्याच कला हळूहळू या नवीन माध्यमांच्या अतिक्रमणामुळे मागे पडत चाललेल्या आहेत. त्यांचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे. पूर्वी भारुडं व्हायची गावोगाव, आता भारुडांचे कार्यक्रम किती कमी झालेले आहेत. भारुडं नोंदलेली आहेत पण वासुदेवाची गाणी, नंदी बैलवाल्यांची गाणी, गोंधळी यांची सगळ्यांची गाणी किंवा त्यांचे जे काही बोलणं असायचं ते कुठेतरी नोंदलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. बरं, हे सगळं करायचं असेल तर करायचं कुणी? माझी एक सूचना अशी आहे की गावातल्या शाळांमध्ये कार्यानुभवाचा जो तास असतो त्या तासाला भाषेच्या शिक्षकांच्या मदतीनं असे छोटे छोटे प्रकल्प आपण विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना देऊ शकू का, की जे गावातल्या जुन्या जाणत्या वयस्कर लोकांकडून याबाबतची माहिती गोळा करतील आणि ती लिहून ठेवतील, लिखित स्वरूपात कुठेतरी प्रिझर्व करतील. असं होऊ शकेल का? एक उदाहरण मात्र मला आठवतंय की पुणे जिल्ह्यात जो शिरूर तालुका आहे त्या शिरूर तालुक्यातल्या एक महाविद्यालयानं आपल्या विद्यार्थ्यांकरवी आपल्या संपूर्ण तालुक्याचं एक माहिती वजा पुस्तक तयार केलेलं होतं आणि ते त्यांनी फार चांगला उपक्रम केला. त्यात सांख्यिकी माहिती खूप गोळा केलेली होती, काही मुलाखती वगैरे होत्या. पण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांकरवी सुद्धा हे डॉक्युमेंटेशनचं काम होऊ शकेल. विद्यार्थ्यांना अशा भाषेच्या विषयामध्ये
समाजामध्ये मिसळून काम केलं तर रस निर्माण होण्याच्या शक्यता वाढतील. भाषा म्हणजे नुसती पुस्तकं वाचणं असं नाही, तर प्रत्यक्ष समाजात जाऊन बोलून बोली भाषेचा अभ्यास करणं. मागे एक मी उदाहरण दिलं होतं, तुंब, पाणी जिथे साचतं त्याला तुंब हा जो शब्द वापरला जातो तो मराठवाड्यातच वापरला जातो, बाकी कुठे महाराष्ट्रात तुंब हा शब्द वापरला जात नाही. अशी भागवार भाषेची जी वैशिष्ट्ये आहेत, अहिराणी असेल, इतर स्थानिक भाषा असतील, ती वैशिष्ट्य मुलांपर्यंत या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकतील असं मला वाटतं. विचार करा, शालेय विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या स्वरूपात अशी कामं केली तर त्यांनाही या जुन्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण होईल असं मला वाटतं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.